घ्या बरं दोघी मायली की हेपला काय दिवसभर गौरी तुला का चल घे चल धर चल तू बी धरवा तू काय करतो के सर एकटीजण मागायचे का माया सदै सदै हावजी वहिनी आम्ही तर हे पलतो न तुम्ही का करता इथं हा कुचूर 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 तुमच्या सिन्ना झालं निस ना आम्हीच निचून हो दोन काम सांगितले आले तिच्या भोकावर आहे ना आम्ही सदै सदै करतो तो एवढी 27 वर्षाची पोरगी घेऊन गेली तिला काम करणं नाही शिकवलं मला टचडच बोलत तू गुटगे कायले बोलतो मग पोरगी सदै सदै हा हायच किती दिवस आज न उद्या चालले आपल्या घरी ह्या वर्षी उरकोतो करून 10 वर्ष होऊन गेले मा बाबू बी होऊन गेला चालता पण या वर्षी नाही उरकली थे काही येते ह्या वर्ष लाज आहे तिले 4 व्हिडिओ पाहते कशी बसले पाय न थे टांग पाय तिच्या वॅक्स वुक्स करणं नाही तिच्याशी गोष्टी सांगून ते टप्प्याच्या टप्प्या बोलणं मा भावाच्या घरी बसली आम्ही समजली का तर झाकून तर घे महापुरीला सोडून दे तुम्ही माझ्या घरी सांगत होती महापुरीला कुरोदा पापड येते अमक येते ढमक येते चमक येते काय येते तुले हे छटाकभर गवनीस नाही झाले मांडले तू ना नंदा समोर सासू समोर बऱ्याच आहे काम कराले तुले काय आणली तर पाहणे मूर्ती तुम्ही माया सोडावं मायानं का सांगितलं ना का नाही जेवढं करता येते मला तेवढं लय करतो तू आपल्या पोरीचे पाय तुमच्या पोरीले किती येते तर तुम्ही तुमच्या पोरी पहा मग मला चिवड जा मी चांगलीच आहो ते सोयती करतील मावर काऊन येऊन आली तू माझ्यासारखी बदमाश फाट नाही पाहिजे मग तू ना या घरात समजली का रंगदार आहे का तू रंगदार म्हणजे पाहिली थे कशी रंगदार आहे कशी अंगावर चढते माया संस्काराच्या तर मोठ्या गोष्टी करता आपले संस्कार पाहिनं माय का संस्कार काढतो मी न मर्दाना पोट्टीच पैदा केली आहे दिसत नाही तुला दाढी मिशीची खल्ली आहे माया पुरा खल्ली नान नको करू तिच्यावाला तू तर चिंतच तुला आगे जाणं दाढी कटिंगच्या दुकानात जाणं कशी दिसून राहिली ती लिपस्टिक होट केस आपलं पाहून घे ना थुतकाड सुनबाई ध्यान ठेव जरा हे काही घर नाही होती सासूरवाडी बाई चांगली बोलत जा मानादानानं काही घेऊन नाही आली ती मायाच्या घरून इथं राज कराले हो सासूबाई मी चांगलीच बोलतो आणि सासूरवाडी तुमची बी होय ना बापाच्या घरून तुम्ही बी काही नाही आणलं समजलं ना तर आपल्या लिमिट मध्ये तुम्ही बी बोलत जा मायने आणला होता दिवाण फाटला खाणं झोपणं कसे भोकण्या पडणार त्या दिवाणले राहिलाच का तुमच्या वेळचा दिवाण तुझ्या बापाले तर म्हटलं होतं गॅस सिलेंडर ते दिले का तुझ्या बापानं हो भीक मागाची स्टाईल वेगळी आहे ना तुमची लोकांच्या पोरी घरी आणा मग त्याला म्हणा हे आणजो ते आणजो आहे ना भिकार चोटा हो एवढाही दिन तरी कमीच आहे तुम्हाला लाजा नाही दोघ्या मायले किले का दिलं तुझ्या बापानं किती की करून माय बाप तरी कमीच आहे हात रिकामेच आहे त्याचे तुम्हीच किती द्या आपल्या पोरीने पाहतो ना दिन माय हो दिन नाही तर का हो भीक मागू जमा केलं ना दिन नाही तर का घेऊन जाईन मी बी या घरात तू सगळं सामान घेऊन जाईन आणि जो आपल्या बापाच्या इथून न कर्ज स्वयंपाक रांधण पांढर दिनो बाई मी बी दिन हे का सांगते हिची बी पोत हपकून दिन तुले बी ते भोकाचं लुगडं हे डोळ्या समोर होऊन राहिलं सगळं काय ते लुगडं नाही जमत तर कायले घालतो वा हे घे ना माई गाऊन घाल ना हो मी ना जीन्स घातले तुमच्या डोळ्यात खुपते आणि तुम्ही स्कर्ट घालू हिंडा दोघ्या मायले की घरात हिचे सोड बाई होईन का तवला गाऊन मले हा वाई तुला होऊन जाईन ना फक्त इथून 2 शिलाया असा उसवा लागते मग होऊन जाईन तू आहे ना थोडीशी हो बाई घालून पाहिजे देजो मग उसवू शिलाई त्या गावामध्ये पाय ना एवढाले दोडे दिले आहे देवा ना त्या गावामध्ये बघ केवढाले दगड आहे काढून फेकणं त्याचा अर्थच तशी करून मले 2 डोळे दिले आहे गोष्ट ठीक आहे पण तुले बी तर 32 दात दिली आहे ना 2-4 दगड खाऊनच घेशील तर काही होईन का तोंडाला एवढी झोमत तर अन्न पहाडावरचे दगडन बर तिच्या तोंडावर बिचारी म्हातारी आहे कशी बी चापूल चुपूल खाते नाटक पाय त्या पुडगीचे आपण आरामात बोलावतो कसं लवकर ऐकू जाते आणि जोरानं काही काम सांगितलं ते नाही ऐकू जात बोकडा देणं खायला कसा वर सरकण सुनबाई मग भाजी कायची करतो पाहिली नाटके कशी अंदर बैर घेते ते बैरपणा आहे की बनवतो बोकड्याचे खुरं तुला आत्ताच सांगितलं मी ना का तिच्या दाताशी चावणं नाही वाट मच्छी बनव अशी चिवकनते चुप राहिला की सर खातो ना मी आणू दे ना आपल्याशी करून राहिली हेपल पाय ना कसा मायच्या अवसर आहे येते ना मायच्या घरी आणते शिकून वानाचं चोपड्या घालून बी आणते तिकडून आज मागणे मला 2 रुपये पाय ना कसा तोंडाले झोमते माय सारखा हेच शिकवलं तू ना मनातवाले बदमाश का सदै शिकवलं करतं तू तर आपले लेकरं शिकून घे 2-4 वर्गात हे शिकली असती तर आजवरी खपली नसती का 5वी फेल का म्हातारपणाचा आधार होईन मावला
पाय ना कसं म्हणते मले मर म्हणते सदैव मले मरूनच जातो मी चालीत जातो कुठं निघून. दादा असं नाही बोला लागत मा, हे आजी वय, हे तुझी आत्या वय, असं नाही बोलू. पाय ना तिच्या चोपड्या लावणं. आई सोडते या बोट्याच्या, हिची माया आलती झाली जी डब्यातली डाळ दिली ना तैलीत टाकून. हो का मग म्हणूनच म्हणलं त्या दिवशी वरण मांडतो पण दार काऊन नाही डब्यात सरली कशी म्हणतो. नेऊन टाकीली नी त्या पोट्यालीच्या मायच्या घरी, नेऊन दे जशी तशी. बिचारा मा पोरग महिन्याचा किराणा आणते असा कसा पुरत नाही म्हणतो. सदैव भरते ना मायच्या घरात नेऊन, कसा पुरणार हाय. हो दान पुण्य करायला तुम्ही दोघीच तर मायले की उरल्या. मा बापानं मागच्या वर्षी गहू दिला होता एक कट्टा, हे नाही दिसलं. चांगला फिल्टरचा दिला होता, हे असे ना ते खडे. शेरभर दाट दिली आलं त्याच्या पोटात. माया लग्न झालं तैचं त्याचाच पुरवठा आहे आम्ही घरात. चाल गोष्टी नको हेपलू, चल आपल्या मायच्या घरी वर. बाई लग्न केलं तेव्हा 1000 लोक आले होते. मला हात लावून पाय बरं, तू उठ इथून, उठ मला हात लावून पाय. उपरले जे कसंही मंडईतून घेऊन गेले होते, केली टकली मा फाकाले. एकलीचं लग्न होत नाही कसे मा कशी झाली हो तू. कळची तोंडानं सांगूनच राहिली, समजूनच राहिली. मा बाप काढन, मा भाऊ काढन, मा बहीण काढन, मा हे काढन, मा ते काढन. हा तोंडाची भाषा तुम्हाला समजत नाही आहे ना, अशी दिल्याशिवाय. ते या डोळ्यात खोपतो ना मी. पाय माझ्यासाठी एखादा नवरा पाठव मला घराच्या बाहेर. अमाय कुठून आली याच्यासाठी नवरा. आम्हीच तर पप थकून गेलो. माय लोक म्हणते पोरगी दाखवली का माणूस दाखवला म्हणते. दाढी नंकुशी कशी मर्दाना पैदा केला देवा म्या. बापावर गेली ना ते कशी दाढी मिशी नाही येणार. पार्लर मध्ये जायची हे नाही तिले चिवडे करायला सांगून दे आजीबाई सारखे. कसं लग्न होईन तुझ्या. नावही हलकाही नाही तिच्या अंगाने, नावही नाजूकपणा नाही. हा सदैव चालली माणसात, चालली पांढल्यावर नाही का. इथं माणसाच्या सलून मध्ये जाऊन बसा, दाढी कटिंग करा, चांगलं राहाव. 2-4 लोक पाहिजे नाही. पांढऱ्या लावायला लवर आहे का तुया. आय तर खरं देणार आहे तुले का माहित आहे. बायका मोठ्या चिकट गांडीच्या राहते, माणसाकडे थोडीशी हसली तर रपकन खर्रे काढते देते. आमच्या माय बापांना नाही शिकवलं आम्हाला खरे नवरे खाणं. माय तंबाखाची बुडी कुठे गेली. हे का व्हायचं तंबाखू नरम राहते, चांगलं लागते. तूही माय पाय ना कशा बिड्या फुकते. इकून सोडते तिकून सोडते, इकून सोडते तिकून धरते. आणि बाप पाय गांजा पिऊन पडला असं तो पाय घराच्या बाहेर. माय बिड्या बुके नाही तर काही बिकडे. तू काय आली या घरात नांदाले. पायला कसा मर्दाना आवाज आहे तिचा. हाय ना झुकपणा जरासा आवाजात कोयल सारखा. आता का करतो माय हाय तशी वागून घ्यायला लागून राहिली. मिस्त परेशान होऊन गेले तिच्या पायी. आई एक काम करा बरं, एखादा लंगडा लुडा पहा ना कर्जबाजारी व्हा, इथं उरकून द्या बरं दहेज मैद देऊन. अशी तर खपणार नाहीये फुकटात. हो बाई बरोबर आहे. तावला एक काम करणं ते आईला पाहायला लावणं त्या गावाकडं. एखादा असं लंगडा लुला देऊन देऊ तिले. माझ्या खानदानीत नाही बापाच्या माणसाली मीच ती येऊन पस्तावून राहिली. माझी कसं एवढे लंबे नाही कोण घेईन घरावर गोटे. हे आवाज कसा तिचा झगडायला पाहिजे कशी लमची. मी नाही देत बाबा, मी एवढी रिक्स नाही घेत. मला खानदानीत मामाचं नाव नाही चांगलं आहे, तुमच्या पाय बिघडून जाईल. मामाईली एकटं टाकलं खानदानातल्या लोकांना तर तुम्हाला तर टाकलंच आहे. कोणी विचारत नाही तुम्हाला, कोणी पुसत नाही हिच्या पायी. तू माय होय का. सुनासोबत मिळून गेली. एवढ्यात तुमच्या उरावर बाहेर होऊन आले ना तर मीच चालली येतो माल्या बबलू सोबत बघून. येतो मी लग्न करून. बाई जगात खात कर मग अशी जग का नागोरी जात का. घे माय नाव खराब करते. आता येईन तर मी मला नवराच घेऊन येईन.